नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी 9व्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित झालेला आहे आणि त्यानंतर आता शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत. 9वा हप्ता कधी जमा केला जाणार याचीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 9वा हप्ता नेमका कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, त्याचबरोबर हा 9वा हप्ता त्याच लाभार्थी शेतकरी बांधवांना मिळणार आहे जे काही अटी पूर्ण करणार आहेत. 9वा हप्ता जर हवा असेल तर हा व्हिडिओ थोडाही स्किप करायचा नाही. सोबतच तुम्हाला 8वा हप्ता आला नसेल तर 8व्या आणि 9व्या हप्त्याचे सुद्धा तुम्हाला एकत्र 4,000 रुपये जमा केले जातील जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर. कारण या व्हिडिओमध्ये अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण या योजनेसंदर्भात जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. त्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. तर पहा, 9व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी शेतकरी बांधवांनो सावध व्हा. फार्मर ID काढा. कारण योजनेचा लाभ हवा असेल तर तुमच्याकडे फार्मर ID असलंच पाहिजे. केंद्र शासनाच्या माध्यमातून फार्मर ID कार्ड संदर्भात वेळोवेळी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पहा, ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर ID आपली ओळख, आपल्या हक्काचे संरक्षण करत आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून या संदर्भात राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनो, फार्मर ID कार्ड काढा, योजनेचा लाभ घ्या. योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक आहे. पहा, ज्या शेतकरी बांधव भगिनींनी अद्याप आपल्या फार्मर ID काढलेल्या नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर सुद्धा भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रिस्टॅक पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर ID काढलेला नाही त्यांनी आता थोडाही विलंब करायचा नाही. कारण 20 मे पूर्वी आपला फार्मर ID काढून घेणं बंधनकारक आहे. 20 मे शेवटची तारीख आहे फार्मर ID रजिस्ट्रेशनसाठी, फार्मर ID काढण्यासाठी असे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे. राज्यात 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे आणि तसेच एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी स्पष्टपणे माहिती मिळालेली आहे. पहा, राज्यातील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID कार्ड अनिवार्य म्हणजे बंधनकारक म्हणजे असलंच पाहिजे तरच तुम्हाला लाभ मिळेल. राज्यामध्ये एकूण 1.71 कोटी खातेदार असून त्यापैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेले आहे आणि बाकीचे शेतकरी अद्यापही राहिलेले आहेत. यापुढे विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी विविधता बियाणे, खते, औषधे इत्यादी प्राप्त करण्यासाठी फार्मर ID आवश्यक असणार आहे. काय फक्त नमोचा हप्ता येण्यासाठीच फार्मर ID कार्ड आवश्यक नाही तर सर्व योजनांसाठी, पीक विमा असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना असतील, खते, औषधे, बियाणे या संदर्भात ज्या काही सवलती असतील या सर्वांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडून हे फार्मर ID कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि 20 मे पूर्वी हे तुम्हाला काढून घेणं बंधनकारक आहे. फार्मर ID नोंदणी संदर्भात मदतीसाठी हेल्पलाईन डेस्क सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. पाहू शकता, फार्मर ID नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास आपल्या विभागातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी खालील हेल्प डेस्कशी तुम्ही संपर्क साधू शकता. अमरावती विभागासाठी सुद्धा इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. पुणे विभाग, कोकण विभाग, त्याचबरोबर संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक या वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक इथं दिलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही ज्या विभागामधून असाल त्या ठिकाणी जर काही अडचण येत असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तात्काळ तुम्ही फार्मर ID रजिस्ट्रेशन करून घ्या. पहा, फार्मर ID आहे महत्त्वाचा तरच योजनांचा लाभ मिळेल अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाने जारी केलेल्या आहेत. 20 मे पूर्वी फार्मर ID काढून घ्या शेतकरी बांधवांनो, गरजेचं आहे. नमोच्या 9व्या हप्त्यासाठी हे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे. आता ही सर्व माहिती आपण फार्मर ID कार्ड संदर्भात पाहिलेली आहे. आता 9व्या हप्ता कधीपर्यंत जमा होणार
तर या ठिकाणी पहा 20 मेपर्यंत तुम्ही फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करून घ्या, फार्मर आय डी काढून घ्या. कारण मे महिन्यामध्ये नमोचा 9वा हप्ता दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 9व्या हप्त्यासाठीचा जो 4 महिन्याचा कालावधी आहे, 8व्या हप्त्याच्या वितरणानंतर तो आता पूर्ण झालेला आहे आणि 9वा हप्ता कधी पण जमा केला जाऊ शकतो. अंदाजितपणे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा नमोचा 9वा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाहू आता या हप्त्याच्या वितरणाची नेमकी तारीख कधी डिक्लेअर होते, परंतु मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या फार्मर आय डी कार्ड संदर्भात. हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका.